मॅचचा हकदार सुद्धा असेल सुभाष किंबल स्टेजवर येऊन आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे। तसे दोन्ही संघ हॅलो नितेश स्मृती संघातर्फे आयोजित करण्यात आला हा जबरदस्त एक आगळा वेगळा संघ आणि याने हा बालखडी गावात अतिशय रंगतदार सामना आता चालू होता आणि हा सामना जिंकलेला आहे शेवटच्या चेंडूमध्ये षटकार ठोकून आणि चारी बाजूला जंगल असलेला हा बालखडी गाव अतिशय सुंदर ज्याप्रमाणे हा स्टेडियम बघितल्यानंतर मला धर्मशाळा स्टेडियम भारतातील अतिशय प्रसिद्ध आणि सर्वात रमणीय रोमांचकारी स्टेडियम म्हणजे धर्मशाळा स्टेडियम त्या स्टेडियमची आठवण झाली की चारी बाजूला झाडाझुडपांनी वेढलेला हा आणि उत्कृष्ट असा सुंदर गाव आणि त्या गावामध्ये खेळत असलेला हा रंगतदार सामना बालखेडीचा नितेश स्मृती संघातर्फे आयोजित करण्यात आलेले हे सामने गेल्या 3 दिवसापासून आयोजित करण्यात आलेले आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चालू आहेत। जयेश कांबडी यांच्यातर्फे संपूर्ण कार्यक्रमाचं समालोचन या ठिकाणी लाईव्ह स्पोर्ट प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। गणेशपुरीचे गणेश कांबडी यांच्यातर्फे जयेश कांबडी यांच्यातर्फे आणि अतिशय जबरदस्त चांगल्या प्रकारचा उत्साह आनंददायक वातावरण या ठिकाणी या बालखेडीच्या सुंदर अशा ग्राउंडवर मैदानावरती आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ही अतिशय आपल्या बालखेडी गावाच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे। मी सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो, सुस्वागतम। आणि पुढील सामना आहे माऊली स्पोर्ट बालखेडी आणि आई गावदेवी खडकी यांच्यामध्ये हा पुढील सामना सुरू होणार आहे। मागील सामना अतिशय जबरदस्त रंगतदार रोमांचकारी झाला, अगदी शेवटच्या क्षणात चेंडूपर्यंत हा सामना चालू होता आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकून त्या संघाने विजयाचा सुद्धा षटकार घेतला आणि या रंगतदार सामन्याचा लाईव्ह प्रदर्शन करण्यासाठी आमचे गणेश कांबडी आहेत गणेशपुरीचे आणि बालखेडीचा हा नितेश स्मृती संघ याने हा सामना आयोजित करण्यात आलेला आहे। आणि शाळेची मुलं बालखेडीची मुलं आणि पिंपळशेत शाळेची मुलं सुद्धा या खेळाचा आनंद घेण्यासाठी आलेली आहेत या अतिशय सुंदर मैदानामध्ये। मुलांना जोरात जबरदस्त जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। आणि मगाशी जे सूत्रसंचालन करणारे होते, अँकरिंग करणारे होते अजित पवार, ते प्रत्यक्ष संघामध्ये खेळण्यासाठी गेल्यामुळे ही तात्पुरती सोय माझ्याकडे करण्यात आलेली आहे। अजित पवार अतिशय उत्कृष्ट समालोचन करत होते ते आणि हा सामना सुरू होत आहे खडकी विरुद्ध बालखेडी। बघूया कोण जिंकतोय। अतिशय जबरदस्त चांगल्या प्रकारचा फटका, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण परंतु पुन्हा कव्हर केलेलं आहे। 1 रन
शरद वैजल खेळतोय आपल्या संघासाठी आणि स्ट्राइक मध्ये होता प्रशांत मांगे हा आता स्ट्राइकला आहे आपल्या संघासाठी चौकार षटकार खेळण्याचा प्रयत्न करत आहे खडकी प्रत्येक संघाच्या मनामध्ये भरवणार धडकी अशा प्रकारचा संघ खडकी बघूया काय करतोय दुसरा चेंडू चांगल्या प्रकारे टोळवण्याचा प्रयत्न परंतु थोडा अयशस्वी झाले परंतु एक रन काढण्यामध्ये यश आलेले आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 2 बाळखेडी संघाचा जो गोलंदाज आहे संकेत वळवी बालखेडीचा बॉलर अतिशय छान प्रकारचा गोलंदाजी करत आहे 3 बॉलामध्ये फक्त 2 रन गेले 30-40 संघ जवळपास आतापर्यंत खेळून झालेले आहेत गेल्या बुधवार पासून हा सामना चालू आहे संकेतचा पुढील चेंडू चौथा चेंडू आणि वाईट दिशेला वळवण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी झालेला आहे धाव संख्या फक्त 2 अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी संकेत तर्फे संकेत वळवी याच्याकडून अतिशय उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी आणि हे पाहून बालखेडीच्या लोकांचं मन अतिशय भारावून गेला असेल की आमच्या गावातील गोलंदाज अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे वाईट बॉलचा इशारा धावसंख्या पोहोचलेली आहे 3 धावसंख्या झालेली आहे 3 संकेत वळवी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी बालखेडीसाठी पुढील चेंडू वाईट दिशेला टोलवलेला आहे आणि पाठीमागून गोलंदाज फिल्डर धावत आहे परंतु पहिला चौका या सामन्याचा पहिला चौकार मारण्यात यश आलेले आहे प्रसादने अतिशय उत्कृष्ट प्रकारे वाईट दिशेला टोळवलेला हा फटका चौक्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे दिस इज अ व्हेरी गुड बॅटिंग ऑफ प्रसाद डीजेच्या तालावरती हा संगीतमय सामना चालू आहे आणि अतिशय सुंदर असा रमणीय असा हा स्टेडियम बालखेडीच्या लोकांना अभिमानास्पद वाटावा असा हा चारी बाजूला डोंगर दऱ्या असलेला झाड्या झुडपांनी वेढलेला हा स्टेडियम धर्मशाळाच्या स्टेडियमची आठवण करून देणारा हा भव्य दिव्य स्टेडियम आजूबाजूला घरे सुद्धा आहेत जबरदस्त चांगला उंच फटकार मारलेला आहे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि कॅच पकडलेला आहे रवी नावाच्या खेळाडूने उत्कृष्ट अशा प्रकारचं झेल घेतलेला आहे आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे खडकीचा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडू बाद झालेला आहे धाव संख्या पोहोचली आहे सूरज वैजल चमकता हुआ सितारा जिसका नाम है सूरज देखते हैं अपने संघ खड़की के लिए क्या करता है छक्के चौके की बरसात करते हैं या आउट होते चंद क्षणों में हमको पता चल जाएगा सूरज उतर रहा है मैदान में कुछ कर दिखाना है सूरज खड़की के लिए आणि या ठिकाणी पिंटे हडल
हा नवीन प्रकारचा गोलंदाज उतरलेला आहे ना मैदानामध्ये. पिंट्या हडल पहिला बॉल टाकण्यासाठी सक्षम झालेला आहे. पहिला जो गोलंदाज होता अतिशय उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी केली त्यांनी. आणि नित्य स्मृती संघ बालखेडी यांनी हे सामने आयोजित केलेले आहेत. बालखेडी गावाच्या दृष्टिकोनातून अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे की या चांगल्या मैदानामध्ये त्यांनी सामने आयोजित केलेले आहे, जेणेकरून 10 गावची लोक येणार आणि आपला गाव बघणार. पहिला चेंडू अंपायरचा इशारा वाईल्ड. पेंट्याचा पहिला चेंडू वाईल्ड झालेला आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 8. आणि या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळा बाळखेडे आणि जिल्हा परिषद शाळा पिंपळशेतची मुलं सुद्धा आलेली आहेत, विद्यार्थी. अतिशय सुंदर बॉल कव्हर मारण्याच्या दृष्टिकोनातून तो गेला आणि तो बॉल हुक केलेला आहे. पिंट्याचा पुढील चेंडू जबरदस्त उत्कृष्ट उंच टोळलेला फटका, षटकार जबरदस्त. ये छक्के की मांग है, हमको ये छक्का चाहिए, बार बार चाहिए खड़की के लिए. बालखेड़े के दिल में धड़की भरने के लिए खड़की, ऐसे छक्के चलाओ. जबरदस्त चांगला बॉल, परंतु तो वाईट ठरवलेला आहे आणि धावसंख्या पोहोचली 15. या शरदाच्या महिन्यामध्ये शरदाचे चांदडे उगवावे त्याप्रमाणे शरदने षटकार मारलेला आहे. पुन्हा एक वार वाईट, कदाचित पेपरला असेल शरदला. कॅप्टन त्याला सांगण्यासाठी काहीतरी केलेलं आहे, कानामध्ये खुसफुस करण्यासाठी. चांगला बॉल टाक, आपल्या बालखेडीचं नाव रोशन करायचं आहे. पुढील चेंडू पिंट्याचा एकदम सुरक्षितरित्या टोळवलेला आहे. एक धाव गेलेमध्ये यश आलेले आहे. दुसरी धाव आणि चौकार, जबरदस्त शरदचा फटकार आणि चौकार. चौकार और षटकार हमको चाहिए, दिल मांगे मोर. धाव संख्या पोहोचली आहे 20. कॅप्टन बालखेडेच्या कॅप्टनने पिंट्याच्या मनात काहीतरी तोडगं घालून दिलेलं आहे. काहीतरी कर, आपल्याला जिंकायचं आहे, आउट करायचं आहे. दिल मागे मोर, अरे कुछ कर लो बालखेडी. त्या जंगलातला मंत्र हा नाण्याला आउट करून टाको. एकदम जबरदस्त जादूटोणा सक्सेस झालेला आहे. दुसरा बॉल सुद्धा हुक करण्याच्या प्रयत्नात हुकलेला आहे. धाव संख्या फक्त 21. अशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा आहे बालखेडीच्या संघाला. एकदम चांगला बॉल टाकलेला आहे. पिंट्याने चांगल्या प्रकारचं कमबॅक केलेलं आहे. हार्दिक अभिनंदन पिंट्याचं. आणि धाव संख्या फक्त झालेली 21 आणि ओव्हर संपलेले आहे षटकार. आणि या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं समायोजन, पूर्णपणे लाईव्ह प्रदर्शन आमचे गणेश कांबडी गणेशपुरीचे प्रसिद्ध
किंग ब्रदर लाईव्ह नेटवर्क तर्फे हा संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रदर्शन आपल्याला संपूर्ण जगभरात युट्यूब वरती पाहास मिळत आहे. ही आपल्या बालखेडीच्या दृष्टिकोनातून अतिशय भूषणावह गोष्ट आहे. तिसरं षटक आणि गोलंदाजी करत आहे समीर जनाटे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पिंट्याचा तोडगा कामाला आलाय, परंतु समीरचं काय करतोय बघूया. एक चांगला फटका, परंतु अतिशय उत्कृष्ट चांगला बॉल टाकलेला होता. एकच धाव फक्त. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गचाळ क्षेत्ररक्षण बालखेडीकडून आणि 2 धावा 2 आणि धावसंख्या पोहोचली आहे 23. बालखेडीच्या खेळाडूंनी काहीतरी जबरदस्त चमत्कार केला पाहिजे. एकदम चांगला फटका आणि 4 रन. गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल किंवा पिचचा काय प्रॉब्लेम असेल. खड्ड्यातून बदलेला हा सुंदर पिच, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करताना राणाला अडचण आली. धावसंख्या पोहोचलेली आहे 27. शेवटची ओव्हर आहे. जबरदस्त चांगला फटका, परंतु तो कच्चा फटका झालेला आहे. आणि धावसंख्या पोहोचलेली 28. चलो खडकी. 50 धावा झाल्या पाहिजे आपल्या संघाच्या. आणि लेफ्ट आर्म उतरलेले बॅट्समन सूरज. बाहर तपती दुनिया में सूरज चमक रहा है और इधर मैदान में भी सूरज है. दिखाओ अपना जलवा. आणि क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलेलं आहे. रवी पुढे गेलेला आहे. कॅप्टनची वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी बघावी मिळत आहे बालखेडीच्या. पुढील बॉल जबरदस्त चांगला टोळवलेला आहे. फटकार 6. वेरी गुड. ये दिल मांगे मोर. ये छक्का बार बार चाहिए गब्बर हमें. 50 रन झाल्या पाहिजे खडकीच्या. आपका जलवा भी ऐसा ही बार बार सुनाई देना पड़ता है. एकदम चांगला फटका, परंतु चांगला बॉल टाकलेला आहे. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचलेली 35. सूरजचा प्रयत्न राहील की सूरजच्या दिशेने बॉल मारण्याचा प्रयत्न राहील. अतिशय चांगल्या प्रकारचा बॉल. धावसंख्या फक्त 34. आणि समीरने खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे. समीर, या बॉल मध्ये षटकार पाहिजे. आणि आउट. कॅच. ची गरज आहे. दोन जे षटकार मागवले होते, आणखीन 2-3 षटकार मागले असते तर मारले असते तर आम्हाला आणखीन आनंद झाला असता. संध्याकाळी आमच्या बाल्याकडून पार्टी भेटली असती सूरजला.
आणि या ठिकाणी सूत्रसंचालन करण्यासाठी पुन्हा आलेले आपले फेमस बालखेडीचे अजित पवार, मी त्यांच्याकडे पुन्हा धुरा सोबवतो. वज्रश्री केळठणचे अजित पवार, धन्यवाद. नक्कीच आपण सरांचा आवाज ऐकला गेला तर सरांचा स्वागत आणि सत्कार देखील इथे केला जातोय. अर्थातच गोड आवाज आणि त्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी कॉमेंट्री आपल्याला ऐकायला भेटली. अर्थातच नवाले सर आपण पाहू शकता पिंपळशेत जिल्हा परिषद शाळेचे हे शिक्षक आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार आपण या मंचावर देखील कंप्लीट करणार आहोत. कॅमेरामॅन देखील पोहोचायचे. खूप सुंदर असा आवाज त्यांचा ऐकला गेला आणि हिंदी मराठी आणि दोन्ही भाषेचा समन्वय करत असताना खूप सुरेख पद्धतीची ही समालोचन त्याच्या माध्यमातून ऐकले गेले. तर सर इथे एक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थातच माईची शाळ इथे त्यांना दिली जाते. अर्थातच महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शाळ देऊन आणि त्यानंतर आपण पाहू शकता महाराष्ट्राचं महावस्त्र आपण पाहू शकतात माईची शाळ देऊन या सरांचा आपण पाहू शकतात. जिल्हा परिषद शाळा आपण पाहू शकतात पिंपळशेतचे शिक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून थोडीशी एक झलक ती दाखवली गेली आणि पुष्पगुच्छ आपण पाहू शकतात. हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा हा बुके देऊन त्यांचा यथोचित मान आणि सन्मान इथे कंप्लीट केला जातोय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा आवाज देखील ऐकला गेला आणि चांगल्या पद्धतीची समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात हे ऐकलं गेलं. ते सर देखील इथे स्पर्धेकरता उपस्थित झाले गेले, त्यांचं देखील कौतुक मी करतोय. मॅचला सुरुवात होती आहे. एका बाजूने आपण पाहू शकतात आई गावदेवी खडके आणि दुसऱ्या बाजूने माऊली स्पोर्ट बालकडी संघ पाहायला मिळतोय आणि दोन संघांमधील ही मॅच देखील मात्र आपण पाहू शकणार आहात. जबरदस्त चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. आई गावदेवी बालखडे आणि त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट कुहे संघ दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे क्विकली. आपण टॉस करतोय. मॅच क्रमांक आपण अर्थातच पाहू शकणार आहात दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आणि त्या दुसऱ्या मॅच साठी आपण करणार आहोत टॉस. आता षटकातील यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडवला गेला. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला गेलाय आणि तिकडे देखील चुकी होणार नाहीये. इथे विकेटचा बदल झालाय. 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय आणि 4 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत. एक या आकड्यावरती जाऊन पोहोचली.
समीर पागी आपण पाहू शकतात नव्याने दाखल झाला आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतात अर्थातच रवी वलबी आपल्याला पाहायला मिळतोय. विकी मस्कर या पॅक दुसरा विकेटचं बदल झालंय. एकंदरीत आपण पाहत आहेत ना 3 विकेट प्राप्त झालेत. एक शेवटच्या बॉलवरती चौकार. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचली गेली 5-3. रोशन चौधरी आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये आला आणि चेंडू थांबणार नाहीये. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय मागचा हा तगडा असतो षटकार. खडकी संघ आपण पाहत आहेत आणि दोन संघांमधील ही मॅच एक निर्णायक रोमांचक मूड मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने धावांचा आव्हान ठेवलं गेलंय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आपण पाहू शकतात रवीच्या माध्यमातून केली गेली. 4 चेंडूमध्ये 11 धाबा त्याने खेचल्यात आणि 1 चेंडूमध्ये 4 धाबा अर्थातच रमेशने देखील खेचल्यात. तो रमेश देखील आलाय प्रगतीच्या पटलावरती. स्टॅकिंग इनकडे आपण पाहू शकतात. माऊली स्पोर्ट बालखडी संघ आपण पाहू शकता सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती प्रगती पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालंय. फटका फसलाय तिकडे मिस्टर रमेश वळबी. आता तबूच्या आशाला येईल. बॅटरला बाद व्हावा लागेल. रमेश बाद.
षटकातील आपण पाहू शकतो 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे अद्यापच झाला. यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय. फटका फसला गेलाय तिकडे. बॅटर इथे बाद होईल. आता विकेट मिळते, आउट. एकंदरीत जर पाहिलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पेशकश केली जाते ना, त्याच पद्धतीची गोलंदाजी जर झाली तर या धावा बनवणं कुठेतरी कठीण आव्हान राहू शकते. कारण 17ला 4 विकेट दाखल झाल्यात, 17ला 5 विकेट दाखल झाल्यात आणि 5व्या बॉलवरती विकेट तिकडे प्राप्त देखील झाली आहे. आता इथनं खेळी जबरदस्ती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून पुरेपूर कंप्लीट देखील केली जाते आहे. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते आहे. 17ला 4 आपण पाहू शकता. धावसंख्येचा आलेख पोचला गेलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि 5 चेंडू अखेरी धावसंख्या 17 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 17 धाबा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडल्या गेल्यात. आता इथनं शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये समीकरण थोडंच आलंय. अर्थातच आपण पाहू शकता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बली आपण पाहत आहेत ना की आमचे डिजिटल स्कोरर आम्हाला दर्शवतीलच. 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बली आपण पाहत आहेत ना 19 धाब्याची गरज आहे. अर्थात 7 चेंडू एक जबरदस्त मॅच आपण पाहू शकतात. ती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 7 चेंडू तब्बली 19 धाब्याची गरज आहे. शेवटचा बॉल बॉलिंग मार्क वरती रोशन चौधरी आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती सज्ज झालेत. यावेळेस सबमरीन बॉल आपण पाहू शकतात खालच्या बाजूने चेंडू राहिला आहे आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले गेलेत. आता षटक क्रमांक 2 चा खेळ तो अद्यापच झालाय आणि 2 षटकांच्या अखेरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात तब्बली 17ला 19 धावेची गरज आहे. अर्थातच घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका ऐकत राहा. आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम. घेऊया एक सुमधुर गीत. यू गया यू आया. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार. वक्त को हालात को मरम बनाना सीख ले. हारना तो एक दिन मौत से भी फिलहाल जिंदगी जीना सीख ले. दरम्यान जबरदस्त बॉल तिकडे एक्झिक्यूट झालाय. डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूच्या सहाय्याने पहिल्या बॉलची सांगता कंप्लीट झाली आहे. आता इथून जर पाहिलं तर 5 चेंडू मध्ये आपण पाहतात 19 धावेची गरज आहे. 5 चेंडू 19चं समीकरण सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडलं देखील गेलंय. 17 धावा फलकावरती जोडल्यात. यावेळेस फ्लायटेड बॉल होता. बॅटची एज लागलेला नॉक स्टॉप रिझनला बॉल जाताना स्टॉप केले. बॉलला बॉल रिटर्न केला जातोय तोपर्यंत 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय. 17 धावसंख्या फलकावरती जोडले. 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 धावा त्यामध्ये ऍड होतील आणि 19 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती जर पाहिल्यानंतर 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. किंग ब्रदर्स या युट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. थेट प्रक्षेपण युट्यूब वाहिनीवरती आपण पाहू शकता ते केलं गेलंय आणि युट्यूबच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावेची गरज अजूनही आहे. अर्थातच इथनं 2 ते 3 मोठे स्ट्रोक ते खेचावे लागतील. त्या इंटेन्शननी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय प्रॉपर, परंतु तिकडे बॉलची लांबी अति जास्तीची नाही आणि त्याचमुळे चेंडू आतमध्ये थांबतोय. 2 धावेचा कॉल पुन्हा एकदा तो कंप्लीट केला जाईल आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढ होतीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती आपण पाहताय तब्बली आपल्याला पाहायला मिळते 21 आकड्यावरती. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बली आपण पाहत आहेत ना की 15 धावेची गरज आहे. 3 चेंडू 15चं समीकरण. अर्थातच 2 मोठे स्ट्रोक 2 षटकार बिग स्ट्रोक ते खेचावे लागतील. त्या इंटेन्शननी माइंड सेटनी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करावीच लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शरद आपण पाहत आहेत. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आला. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत तिकडे. त्यांच्याकडून देखील चूक झाली आहे. 2 धावा तिकडे पलून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती तब्बली आपण पाहत आहेत 23 आकड्यावरती. 23 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडल्या गेल्यात. आता इथनं जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी तब्बली 2 चेंडू मध्ये 13 धाब्याची गरज आहे. अर्थातच गोलंदाजी जर पाहिले तर एक नॅचरल चेंडू टाकले गेले तर ही आई गावदेवी खडकी संघ या मॅच मध्ये विन होऊ शकतो. यावेळेस दरम्यान कडक स्ट्रोक फ्लॅट अँड फ्युरियस, परंतु तिकडे देखील बॉलला केले कॅरी. विकेट मिळते आहे. हा बसतो इकडे 6वा धक्का. बॅटर बाद आउट.
तब्बली जर पाहिलं तर 13 धाब्याची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आई गावदेवी बालखडे आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकतायत आई गावदेवी स्पोर्ट कुहे संघ, अशी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दोन संघांदरम्यान ही मॅच देखील मात्र आपण पाहू शकणार आहात. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या माध्यमातून मी देतोय. आता एक चेंडू आणि तब्बली जर पाहिलं ना तर 13 धाब्याची आवश्यकता आहे. औपचारिकता ती आहे ती इथे कंप्लीट करायची आहे. यावेळेस पाहू शकतात प्लॅन मिस झाले गेले, तिकडे बॅटर बीट झाले गेलेत. आता सामना इथे संपला गेलाय. 3 षटकाचा खेळ तो अद्यावत झालाय आणि 3 षटकांचा खेळ अद्यावत होत असताना आई गावदेवी खडकी संघाने या मॅच मध्ये जबरदस्त बहारदार खेळ केला आणि या मॅच मध्ये विजय संपादन तो केला गेलाय. तर नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ते देखील आपण देऊयात आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाते अर्थातच ज्याने खूप सुरेख पद्धतीचा खेळ या मॅच मध्ये केलाय तो शरद वैजल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला शरद आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ते तिकडे वितरित केलं जाईल ते आपण कलेक्ट करायचं आहे. आई गावदेवी बालखडी संघ आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट कुहे संघ, या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकणार आहात. घरच्या प्रेक्षकांसमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही मॅच असणार आहे, कारण ज्या मैदानावर आपण ही स्पर्धा भरवली आहे त्याच मैदानावर खेळण्याची संधी आहे तिकडे.